दिल्लीमध्ये अभिजित दिपकेंचं आंदोलन अजूनही सुरूच आहे। जंतर मंतरवर रात्रभर आंदोलकांनी ठिय्या दिलाय। जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरू असून आज देशभरामध्ये नीटची पुनर्परीक्षा होते आणि या नीट घोटाळ्यावरच आपण पाहतोय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सीजेपीने मागितलेला आहे। आज देशभरामध्ये नीटची पुनर्परीक्षा होत असणारा अजूनही जंतर मंतरवर सीजेपीचं हे आंदोलन सुरूच आहे। दुसऱ्या दिवशी अभिजित दिपके यांचं जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे। अभिजित आपल्या बरोबर आहे। विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, जे नीटची परीक्षा आज देणार आहे तुम्ही जा, परीक्षा द्या। माय बेस्ट विशेस आर विथ यू, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स। इथलची तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमचे मोठे भाऊ बहीण इथं आहे। हा लढा आम्ही लढू, पहिले तुम्ही परीक्षा द्या आणि परीक्षा झाल्यानंतर लगेच जंतर मंतरला या। आम्ही आमचं आंदोलन इथंच सुरू ठेवणार आहे तुमच्यासाठी। तर तुम्ही आधी परीक्षा द्या आणि परीक्षा झाल्यानंतर इथं या, आई वडिलांना घेऊन या, कारण की ही लढाई फक्त तुमची नाही आहे, ही लढाई फक्त माझी नाही आहे, ही लढाई देशासाठी आहे, देशाच्या भविष्यासाठी आहे। पोलिसांनी पाणी बंद करू द्या, लाईट बंद करू द्या। रात्रभर मुलं उपाशी होते, जेवणसुद्धा पोलीस आत येऊ देत नव्हते। आम्हाला कळत नाही आमच्यासोबत असा व्यवहार का केला जातो आहे। आम्ही तर या देशातले काय स्टुडंट्स आहेत, आम्ही इथे सगळे स्टुडंट्स उभा आहे, त्यांना तुम्ही पाणी नाही पाजू देते। तुम्ही जे पाणी वॉटर बॉटल येत आहेत गुरुद्वारावरनं आमच्यासाठी पाण्याचे बॉटल येत आहेत, जेवण येते, ते पण पोलीस आत येऊ देत नाही। तर आम्ही काय आतंकवादी आहे का? आम्ही काय क्रिमिनल्स आहे का? आज भूमिकाने इथून पुढं आम्ही इथून सरकणार नाही जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही। तुम्हाला एक तर आम्हाला अटक करावं लागेल, नाही तर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्यावा लागेल। या दोनच गोष्टी आहेत, त्याशिवाय आम्ही इथून सरकणार नाही। कॅमेरामन राजू गौतमच्या सोबत सागर आवाड, साम टीव्ही, दिल्ली।